ग्रामपंचायतीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि नगर परिषदांमध्ये देखील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि आता महापालिकांमध्ये देखील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना ठरलेला आहे। खरं म्हणजे ही उद्याच्या लोकसभेची आणि विधानसभेची पायाभरणी आहे आणि म्हणून नगरसेवक जे आहेत सर्व राज्यभरातले त्यांनी आपापल्या महापालिकांमध्ये चांगलं काम केलं पाहिजे आणि एक आदर्श वॉर्ड निर्माण झाले पाहिजेत, आदर्श नगरसेवक म्हणून काम केलं पाहिजे, जेणेकरून लोकांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण होईल आणि आपण निवडून दिलेला नगरसेवक आणि आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी कसा योग्य आहे हे देखील लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे। अशा प्रकारचं मी मार्गदर्शन त्यांना केलेलं आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेला कुठेही गालबोट लागता कामा नये, कारण शिवसेना एक शिस्तीने चालणारा, बाळासाहेबांच्या, आनंदीगे साहेबांच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे आणि त्यामुळे तुमच्या वागण्यावर, बोलण्यावर प्रत्येक नागरिकाचं बारीक लक्ष आहे आणि त्यामुळे कुठेही नागरिकांना तुमच्या कृतीने त्रास होता कामा नये, नागरिकांच्या कुठेही भावना दुखावता कामा नये, त्यांना असं वाटतं कामा नये की आम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी चांगलाच वाटला पाहिजे आणि म्हणूनच कुठेही शिवसेनेच्या नावाला गालबोट लागेल असं कृत्यही कुठल्याही नगरसेवकाकडून होता कामा नये अशी मी सूचना सगळ्यांना दिलेल्या आहे। लाडकी बहीण योजना तुम्ही प्रामुख्याने घेतलात आणि यामध्ये 29 नगरसेवकांपैकी 19 लाडक्या बहिणी आल्या, कुठेतरी लाडके भाऊ मागे पडले का? लाडके बहीण योजना तर सगळीकडेच एक गेम चेंजर ठरली आहे, विधानसभेत पण आणि नगर परिषद पण आणि आत्ता पण, आणि आमच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांपैकी 19 लाडक्या बहिणी आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणी भाऊ सगळे मिळून काम करतील चांगलं। 29 महानगरपालिकांचा निकाल लागलेला आहे। शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले आहेत। हा खूप मोठा बदल आहे। खरं लोकांनी ॲक्सेप्ट केलेला आहे, लोकांनी स्वीकारलेला आहे आणि माझ्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचं कारकीर्द आपण पाहिली, त्यामध्ये काम केलं। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आमचं 3.5 वर्षाचं जे कारकीर्द आहे याला लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये शिवसेनेला देखील आतापर्यंतच्या इतिहासामध्ये खूप जास्त नगरसेवक, 400पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आलेले आहेत। तुमचा बालेकिल्ला आहे, मुंबई ढाकेंचा बालेकिल्ला म्हणतो ते 20 नवीन चेहरे आपल्याला मिळालेले आहेत आणि जे जुने आहेत त्यांना कुठेतरी आता यामधनं आत्मपरीक्षण करण्याची गरज वाटते का? नाही, आता दिलेला जनतेने कौल आम्ही मान्य केलेला आहे। आता जिथं कुठं त्रुटी राहिलेल्या आहेत, कुठं काय राहून गेलेलं आहे, कुठे काही उणिवा असतील त्या दुरुस्त केल्या जातील। सर, या सर्व गोष्टींना हॉटेलमध्ये नगरसेवक ठेवण्यापासून या 3 दिवस जे हॉटेलमध्ये नगरसेवक होते, विरोधक टीका करतात की शिवसेना घाबरलेले आहे, त्यांचे नगरसेवक भविष्यात नॉट रिचेबल राहू शकतात असे आरोप जे आहेत आता विरोधक तुमच्यावरती करतात, शिवसेनेवरती करतात। अरे, शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? शिवसेनेला लोक घाबरतात आणि तुम्हाला सांगतो, आम्ही नवीन निवडून आलेत नगरसेवक, नवीन एकत्र बाबा चला ओळखी पाळखी, बोलणं चालणं, एक दुसऱ्याचं विचाराचं देवाणघेवाण, बाबा काम कसं करायचं, जे जुने नगरसेवक ते प्रस्ताव कसे बनवायचे, आमचे जे जुने नगरसेवक आहेत, आमचे इथं आमच्या शीतलताई आहेत, राहुलजी आहेत, यांचं आपल्या त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन होतं आहे। बाबा कसे प्रस्ताव बनवणे, कसं आपलं निधीचं प्रोव्हिजन करणे, या सगळ्या गोष्टी आहेत आणि एकत्र सगळ्या ठेवल्याने काय त्याच्यामध्ये असं काय नाही। मला यांना भेटायचं होतं येऊन, उद्या गट फॉर्मेशन करायचं आहे, त्यामुळे एक इतके दिवस निवडणुकीमध्ये सगळे ते बिझी होते, थोडा वेगळा आनंद यामध्ये काय। ठाणे तुमचा बालेकिल्ला आहे आणि त्या